नमो सद्गुरु राया दिनाच्या वत्सला पावा वेदासाला ब्रीद तुझे जगी पतित पावन दासा श्री रक्षण सर्व काळ हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर्जन व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अनेक अभंगातून जसं आपलं मनोगत व्यक्त करतात तसं ह्या सुद्धा अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांचं एक मनोगत आहे। पंढरीरायाकडे पांडुरंगाकडे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतायत। देवाला मागणी मागतायत खरं पण आग्रहपूर्वक मागतायत। असं नाही की देवाने मागायला सांगितलंय आणि तुकोबाराय देवाकडे मागतायत तर अमुक एखादी गोष्ट देवाने द्यावी किंवा देवा जे पाहिजे ते तू देऊ शकतोस काहीतरी दे असं म्हणण्याऐवजी तुकाराम महाराज अमुकच गोष्ट देवाकडे मागतायत। तसं मागण्याचे बरेच प्रकार आहेत। आता आपण देखील देवाकडे मागतो मागत नाही असं नाही। काही वेळेला किंवा बहुतांश वेळा एखाद्या वस्तूचा नामोल्लेख करून एखाद्याकडे ती मागितली जाते। बहुतांश वेळा असंच होतं की अमुक गोष्ट मला पाहिजे ती द्या मला। मग देवाकडे मागणं असो, लहान बाळाचा आई बाबाकडे मागणं असो, बहिणीचे भावाकडे असो ना भावाचं बहिणीकडे सुद्धा असो। आजच्या काळात भावाचं बहिणीकडे सुद्धा मागणं आहे ते कळालं असेल तुम्हाला। पूर्वी काही मागायची नाही बहिणीकडे पण आज मागण्याची वेळ आहे, मागावंच लागतं, मागितल्याशिवाय मिळतच नाही परिस्थिती आहे। अर्थात आपण कुणाकडे काय मागतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतायत। देवाला तसं देव सर्वज्ञ म्हणतात तुकाराम महाराज, देव कृपा सागर आहे म्हणतात। तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पावईल। तुकोबाराय म्हणतात हा कृपा सागर परमात्मा देव उदार हा देव उदार आहे, देण्याच्या बाबतीत उदार आहे, औदार्य षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे। तो देऊ शकतो, जे मागाल ते देऊ शकतो। किंबहुना भगवंत इतका सर्वज्ञ आहे की त्याला आपण मागण्याची सुद्धा गरज नाही, म्हणजे उल्लेख करून मागण्याची गरज नाही। जर मनामध्ये भावना आली की देवाने मला हे द्यावं, तशी जर शुद्ध भक्ती असेल तर तो परमात्मा न मागता तो सगळं पुरवतो। आवडीची धनी पुरवितो, आपल्याला जे आवडतं ते आणि धनी पुरवितो, सगळं भरपूर प्रमाणात देतो। तो परमात्मा असं काही देत नाही की थोडक्यावर तो भागवत नाही, पूर्ण देतो, पूर्णतम सुख आपल्याला तो प्रदान करतो। मग तुकोबाराय देवाकडे मागतायत, अनेक अभंगातून तुकोबाराय देवाकडे मागतायत। आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावरे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा। देवा आवडे हे रूप गोजिरे सगुण, हे गोजिर साजिर स्वरूप मला खूप आवडतं देवा। अरे ह्या प्रपंचाकडे पाहिल्यानंतर ह्या डोळ्यांना सुख मिळत नाही, विसावा मिळत नाही, पण तुझ्या मूर्तीकडे पाहिलं, तुझ्या स्वरूपाकडे पाहिलं की हे प्रपंचात रमणारे, संसारात रमणारे डोळे देखील सुखावतात तुझ्या दर्शनाने। असं तुझं साजिर गोजिर सुंदर स्वरूप आहे, मग काय पाहिजे? स्तुती करताय तुकाराम महाराज माझ्या साजिऱ्या गोजिऱ्या स्वरूपाची।
काय प्रयोजन काय याच्या पाठीमागचं? काही नाही देवा. आता दृष्टी पुढे ऐसा चितू राही जो मी तुझं पाहे. पांडुरंगा पांडुरंगा फक्त पाहायचंय तुला आणि ह्या डोळ्याने डोळे भरून पाहायचे. अरे अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते वगैरे वगैरे. अल्प आयुष्य मानव देह, हा मानव देह अत्यंत कमी कालावधी करता मिळालाय आणि ह्या नेत्राने पाहता 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 तुझ्या स्वरूपाचे इतकं सुख प्राप्त होते की असं वाटतंय की मरूनच जाऊ नये. सतत सदैव अखंड अहोरात्र तुझ्या स्वरूपाकडे पाहतच राहावं, पाहतच राहावं. ह्या डोळ्यांची पापणी सुद्धा लवत नाही. मी म्हंटल डोळ्यांना आता थोडासा विश्राम करा, रात्रीची वेळ झाली आहे, 2-4 तास आराम तरी करा. पण डोळे थांबायला तयार नाही देवा. एक टक तुझ्या मूर्तीकडे हे डोळे पाहतायत. पाहता लोचन सुखावले, लोचन सुखावले. तुकोबराय फार मार्मिक तुकाराम महाराज बोलतात. तुकाराम महाराज अंतःकरणामध्ये तर आनंद आहेच, आपण काय म्हणतो, फार आनंद वाटला, फार मनाला आनंद वाटला. तुकाराम महाराज म्हणतात अहो लोचनांना आनंद झाला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधन. ह्या डोळ्याने तुझ्या स्वरूपाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर डोळे सुखावले. इंद्रिय सुखावणं भगवंताच्या मूर्तीकडे पाहून सुखावले. तुकाराम महाराज म्हणतात असं की तुका म्हणे तुम्ही सगळे ही तुम्ही भागे की सवा. तुका म्हणे जीवा धीर नाही. ज्यावेळी सगळ्या इंद्रियांना सगळ्या वृत्तींना तुकाराम महाराज म्हणतात सगळे काय करा की ह्या डोळ्यांच्या ठिकाणी येऊन बसा आणि ह्या परमात्म्याला पहा. त्याच्या एक समांतर उदाहरण ज्ञानोबरायांचं आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगताना म्हणतायत की तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकत आहे ना, ऐकत आहे. कशाने ऐकत आहे? कानाने ऐकत आहे. पण कानाने ऐकत असताना तुमची वृत्ती कदाचित डोळ्यातून बाहेर जाऊ शकते. तेवढा अंतर ऐकण्यामध्ये पडू शकतो. मग हा इतका आनंद आहे ह्या ज्ञानेश्वरीमध्ये, इतका ब्रह्मरस आहे. तुम्ही एक काम करा, डोळ्यांची सुद्धा कान करा. सुगंध आला तर नाकाद्वारे वृत्ती तिकडे जाण्याची शक्यता आहे. नाक सुद्धा कान करा. अर्थात सर्वांगाचे सर्वेंद्रियाचे कान करून तुम्ही ज्ञानेश्वरी ऐका. ऐकायला बसलात ना परमात्म्याविषयी, मग सर्वेंद्रियाचे कान करून ऐका. पहा आपण प्रपंचामध्ये सुद्धा एखादी गोष्ट जर असली महत्वाची तर आपण किती लक्ष देतो, किती लक्ष देतो सांगा? खूप लक्ष देतो. सगळं विसरून जातो आणि जर फायद्याचं असलं सगळं लक्ष तिकडे घालतो. तिकडं मरू द्या कोणी पण तिकडे बघत नाही. हे महत्वाचं आहे, फायद्याचं आहे, तर तिथं आपण लक्ष देतो. तसं परमार्थात सुद्धा ज्यावेळी आपण भगवंताविषयी काही ऐकतो त्यावेळी ते अत्यंत महत्वपूर्ण असतं. त्याच्यामुळे सर्वेंद्रियाचे कान करून ज्ञानेश्वरी ऐका. तसं कीर्तन सुद्धा ऐकताना सर्वेंद्रियाचे कान करून ऐकलं पाहिजे. एवढं ज्ञानोबरायांचं, ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरी सांगतोय सर्वेंद्रियाचे कान करा. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याला डोळ्याने पाहत असताना सगळ्या इंद्रियांना सांगतात की तुम्ही सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप पहा. अर्थात एकाग्र वृत्तीने भगवंताचं स्वरूप तुकाराम महाराजांना पाहायचे, हे आवडते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता दृष्टी पुढे ऐसा चितू राही जो मी तुझं पाहे पांडुरंगा. अशी वेळोवेळी मागणी जगद्गुरु तुकोबरायाने देवाकडे केलेली आहे. काही वेळेला संतांची संगत मागितलेली आहे, तर काही वेळेला पंढरीच्या पांडुरंगाचा आठव, पंढरीच्या पांडुरंगाचं स्मरण मागितले. असं बऱ्याच वेळा देवाकडे ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या सहज मागितल्या आणि ते भगवंताने पुरवल्या देखील. पण
ज्यावेळी तुकाराम महाराजांचं मन अतिशय परमात्म्याकडे मोहित झालं, प्रपंचातली एकही गोष्ट तुकाराम महाराजांना आवडेन अशी झाली, त्यावेळी मात्र तुकाराम महाराज देवाला आग्रहपूर्वक मागतात. काय मागतात? अभंगाचं पहिलं चरण. देवा, मी मागेला मागतो तुझ्या चरणाशी, पण मला हेच पाहिजे मात्र. अरे किती वेळा सांगायचं तुला, बाकीच्या कुठल्या गोष्टी नकोय बाबा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्टित धनी जडो देसी. कसं पहा, पांडुरंग परमात्मा सगळ्यांना सगळ्या गोष्टी देतो, याच्यात शंका नाही. तुकाराम महाराज देवाकडे नेहमी मागायचे, देवा नाम मुखात राहू दे सतत. तुझं नाम ज्या संतांना आवडतं ना, त्या संतांची संगत दे. तुझी कथा गाणारे जे लोक आहेत त्यांची संगत मला असू दे. हे सगळं तुझ्या संबंधाने मला पाहिजे. तुकाराम महाराज वारंवार देवाकडे मागणी मागतायत. वारंवार मागितलेल्या देवाकडे काही जरी मागायचं असलं तरी देवाच्या संबंधानेच मागायचे. पहा, तुकाराम महाराजांच्या परिस्थितीचा तर सगळ्यांना अंदाज आहे की किती गरीबी परिस्थिती होती. श्रीमंती होती म्हणतात तो अगोदरचा काळ, पण ज्यावेळी भगवत भजनाला तुकाराम महाराज लागले, ज्यावेळी भगवंताची साधना करायला लागले, तेव्हापासून मात्र तुकाराम महाराजांची गरिबी होती, फार प्रचंड गरिबी. तुकाराम महाराज एकदम सकाळचं जेवण झालं तर संध्याकाळच्या वेळेच्या जेवणाची चिंता होती, एवढी गरिबी परिस्थिती. अशा परिस्थितीत जर देव आपल्या सोबत असता तर आपण काय काय नाही ते मागितलं असतं. जर आपण तिथे असतो तर आपण खूप काही मागितलं. अहो, देव आपल्या सोबत नाही तरी देवाकडे मागण्या करतो आपण. देवा हे पाहिजे बघ, आता ह्या वर्षी ही गोष्ट मला पाहिजे, ह्या वर्षी हे कोर्ट मॅटर संपलं पाहिजे. देवा ह्या वर्षी ही जमीन खरेदी झाली पाहिजे. देवा ह्या वर्षी घराचं बांधकाम झालं पाहिजे, ही सोयरीक झाली. काय नाही ते आपण देवाकडे मागतो.
फार काही मागतो देवाकडे. समजा देव मूर्तीची देवता आहे, आपली श्रद्धा आहे, त्याच्यामध्ये देव आहे, एवढाच काय तो आपला आणि देवाचा संबंध आहे. याच्या पलीकडे काही आहे का? सांगा मला, आहे का याच्या पलीकडे काही संबंध? नामदेवरायांच्या हातून दूध पितो, तुकाराम महाराजांच्या बायकोच्या पायातला काटा काढतो, इतका त्यांचा देव जवळचा, इतका त्यांचा देव जवळचा. पण ते देवाला अशा काही भरत्या सत्या प्रपंची गोष्टी कधीच मागत नाहीत. देवाकडे मागतात ते फक्त परमार्थिकच गोष्ट मागतात. देवाकडे मागतात ते देवाच्या संबंधानेच मागतात, दुसरी कुठलीच गोष्ट मागत नाहीत. पण हा देव इतका फोडकर आहे, इतका खट्याळ आहे की देव म्हणतो त्याची खरी भक्ती आहे का तपासून तर पाहू. आणि मग वेगवेगळी प्रलोभनं त्या साधूच्या त्या संतांच्या जीवनात आणतो. पण एकविध आम्ही न धरू पालट म्हटलेलं की आम्ही एकविध आहोत, एका विठ्ठला वाचून आम्हाला काहीही आवडत नाही. मग असं एकनिष्ठ तुकोबाराय असणारे देवाकडे, पण ते प्रपंचातल्या गोष्टी देव सोबत असून मागत नाहीत. मग तुकोबाराय देवाकडे ह्या सगळ्या गोष्टी मागत असताना देव तुकाराम महाराजांना वेगवेगळ्या गोष्टी पाठवतात. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी मोठ्या नगराला तुकाराम महाराजांच्याकडे पाठवला. घेतला का तुकाराम महाराजांनी? बोला, घेतला का? नाही घेतला. किती गरिबी परिस्थिती होती आणि काही मागायला गेले नव्हते राजाकडे, राजाने स्वतः दिलं होतं. आजकाल आपण सुद्धा म्हणतो अहो आम्ही काही मागितलं नाही, त्यांनी दिलं म्हणून त्यांचा सन्मान म्हणून स्वीकार केला, आम्ही आमचं काय चुकलं त्याच्यात, आम्हाला काय अशा थोडीच होती. आता त्यांनी दिलं म्हणून आम्ही घेतलं. आता काही लोक मुंडा मागत नाहीत पण दिलेलं घेतात, घेतात का नाही? ते दिलं बाबा त्यांची हौस आहे म्हणतात, घेणं मनात असतं. मग तसं तुकाराम महाराजांना करता आलं नसतं का? बरं, बायको दररोज शिव्या देत होती, त्यांच्या नावाने खडे फोडत होती. हो, आलेल्या नजरांना सुद्धा तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना परत पाठवला. अशी परिस्थिती आहे. तुकाराम महाराज काही देवाकडे मागत नाहीत, प्रपंचाची कुठलीच गोष्ट मागत नाहीत. पण ज्यावेळी अशा प्रसंगाने देव त्यांना काहीतरी देऊन भरत्या सत्या नादाला लावण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी तुकोबाराय देवाला ठणकावून सांगतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथेच चित्त धनी जडो दिसे देवा. अरे सोड, ह्या संसारातलं ह्या प्रपंचातलं तर वैभव सोड, पण ही सृष्टी ज्याने निर्माण केली, ह्या सृष्टीचा जो रचयित आहे, सर्वात श्रेष्ठ पद ब्रह्मपद जे आहे ते पद सुद्धा दुःखाची शिराणी आहे. आणि तिथे तू देणं तर सोड, मी जाणं तर सोड, पण माझं मन जरी सहजासहजी तिकडं गेलं तर ते सुद्धा जाऊ देऊ नको. प्रॉब्लेम आहे का काही माईकचा वगैरे काय नाही? हा, लक्ष्मीची विचित्र करू नका, इकडे एका दोन माईक बंद चालते, काय हरकत नाही. एखाद्या दुसऱ्या माईकवर आपण कीर्तन करू, काय हरकत नाही. आपण फळावर चाली म्हणणार, आपल्याला माईकची गरज थोडी. महाराजांचा आवाज तर पार ह्या ताज्या पेटीच्या पण पलीकडे जातो. काय बोलला तुमच्यासोबत आम्ही करू शकत नाही. फार सुंदर चाली गाणारे आमच्या पिंपळा गावातले हे म्हणजे हरिभक्तीपरायण राम महाराज लोणचे आहेत. फार सुंदर चाली फळावरच्या गातात, चौचरणी नाटाच्या, फार त्यांचं भजन ऐकण्यासारखं खास तुमच्या भेटी करता आणलेलं आहे त्यांना. आणि ते वेळात वेळ कळून आले, त्याच्या गावातला प्रोग्राम होता तरी देखील ते आले. सद्गुरुनाथांचा आदेश आहे, कसा ओलांडावा म्हणजे आता म्हणजे शिवरामांची परंपरेची होत नाही, आपल्या आग्रहाकरता आले. मला सांगायचं हे होतं, आपला विषय मागणीचा चालू होता. देवाकडे एकाग्र चित्ताने ऐका. कीर्तन हे पहा, कीर्तन हे एकाग्र चित्ताने ऐकण्याचं साधन आहे. कीर्तनामध्ये मन विचलित होऊ द्यायचं. एकदा ह्या मंडपात आलो ना, विश्व बुडालं तरी विचार करायचा. हा, मग मंडपातून बाहेर गेल्यावर तुम्ही काही विचार करा, आम्ही विचारणार नाही. पण इथं आल्यानंतर मात्र हाच विचार करा,
हाच विचार मी तुम्हाला सांगेन आणि तोच विचार तुम्ही डोक्यात ठेवा. कठोर साधना या साधू संतांनी केलेली आहे, तेव्हा देव त्यांना प्राप्त झालेला आहे. आपण कीर्तन सुद्धा ऐकताना ताळगंता स्थिर वृत्तीने ऐकत नाही, मग कसा देव प्राप्त होणार? देवाविषयी तर मग एकाग्र करावं लागतं. बरं, देव तुम्ही कुठे आज येतो हिमाचल म्हणजे त्या राम सेतू पासून हिमालयापर्यंत फिरा, देव सापडणार नाही कुठे. तो देव जर तुम्हाला सापडावा याचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात सापडणार आणि अंतःकरणावरती एकाग्र केल्याशिवाय तो देव प्राप्त होत नाही. पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब निश्चित आहे, पण ते पाणी स्थिर झाल्याशिवाय ते प्रतिबिंब दिसणार नाही. मग पाणी हलले याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रतिबिंब नाही का? निश्चित प्रतिबिंब आहे, ते चंद्राचंच आहे, पण ते पाणी हलल्यामुळं त्याच्यातलं प्रतिबिंब दिसत नाही. तसा आपली अंतःकरण वृत्ती अशी प्रपंचामध्ये फाकत गेलेली आहे, विखुरलेली आहे. ती सगळी वृत्ती एकाग्र करून एका ठिकाणी आणून स्थिर केल्यानंतर आपल्याला आतमध्ये परमात्म्याचं दर्शन होणार आहे. त्याच्याकरता ही सगळी कीर्तनादी साधना आहे. अहो, तुकाराम महाराज तर म्हणतात, भजनी विक्षेप तेची पै मरण. महाराज म्हणतात, भजनामध्ये आमचं मरण हे असं नाही इतरांसारखं. जर भजनामध्ये विक्षेप आला तर ते आमचं मरण आहे. तिथे आम्हाला जीव नकोसा वाटतो. भगवंताच्या चिंतनाशिवाय, भगवत भजनाशिवाय जर काळ व्यर्थ आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. तर ही साधना आपल्या आत्मज्ञानाला प्राप्ती करत आहे. तेव्हा कीर्तनामध्ये थोडीशी एकाग्रता निश्चित ठेवत राहा. आणि एक फायदा सांगतो, जर तुम्ही म्हण एकाग्र केलात ना तर कीर्तनकार चुकला कुठे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर त्याच्याकरता एकाग्र लक्ष, एकाग्र चित्त करून कीर्तन ऐकत चला. तुकोबराया देवाकडे प्रार्थना करताय, देवा की मला एक मागणं पाहिजे, तू हे भरते सरते असे फासे माझ्याकडे टाकू नको. अरे, शिवाजी महाराजांनी नगरांना पाठवला, शिवाजी महाराजांची थोडीच बुद्धी आहे, ते तू पाठवलंस. शिवाजी महाराजांना बुद्धी घालणार तू आहेस. माझी भक्ती जर तुला आवडत नसेल तर सांग मला, कसं येऊन माझी भक्ती करू नको म्हणून. पण हे काय लावलंय सगळं? अरे, सगळं सोडून जाळले संसार बैसलो अंगणी, ते सगळं संसार जाळून तुझ्या अंगणामध्ये येऊन बसलोय, तुझं नामस्मरण नामचिंतन करतोय आणि ही अशी क्षुल्लक प्रलोभना मला दाखवून तुझ्या भक्तीपासून वेगळं करावं म्हणतोय. याद राख देवा, जन्मजन्मी तुझी भक्ती करीत आलोय, याच जन्मात करतोय असं नाही. त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊ नको. काय दे हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी देवा, तुझा विसर होऊ नये अशीच गोष्ट तुम्हाला दे. मला काय पाहिजे असं जर तू म्हणत असेल तर देवा असले प्रलोभन देऊ नको बाबा, याच्यामध्ये काही नाही. अनंत जन्मामध्ये मी हे सगळं करीतच आलोय, ह्या जन्मामध्ये कुठेतरी तुझी प्राप्ती करून घ्यावा म्हणतोय आणि तू ह्या जन्मात मला ह्या सगळ्या गोष्टी देतोयस. मग त्या भक्तीला अर्थ काय राहिला, त्या परमात्म्याला अर्थ काय राहिला? अरे, ढोंगी भक्ती असेल मग हे सगळं जर घेऊन तुझी भक्ती आम्ही करू. सगळ्या जगातले लोक म्हणतील तुकाराम महाराजांनी भक्ती केली म्हणून शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला. अर्थात तुझी भक्ती एवढं सर्वश्रेष्ठ सुख देणारी, पण ह्या भक्तीचा गैरफायदा किंवा गैरअर्थ लोक काढतील की पैसा मिळतोय भक्ती केल्यानंतर. किती मोठी निंदा होईल देवा तुझी. मग ह्या भक्तीने हे सगळं देणार आहेस का? याच्याकरता तर पुरुषार्थ आहे. काम हे धर्म अर्थ काम मोक्ष हे जसे पुरुषार्थ सांगितलेले त्यापैकी अर्थ हा पुरुषार्थ आहे. पैसा मिळवण्याकरता तुझ्या भक्तीची गरज नाही. पैसा मिळवण्याकरता प्रपंचातला व्यवसाय धंदा नोकरी जे काही असेल ते केल्यानंतर पैसा निश्चित मिळणार आहे. तुझी भक्ती करायची काय गरज आहे देवा? एवढं सगळं संसार सोडून मी कशा करता तुझ्या दरबारात आलो? इथे रावलात 15 दिवसाच्या एकादशीला कशा करता येतो? संतांना लोटांगण का घालतो? का देवाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा ठेवतो? अरे, संसाराची राख खराबळी झाली, बायको दररोज शिव्या देते, देवाचं फूल चुकत असेल पण शिव्या चुकत नाही, असा माझा संसार सगळा फाटका करून टाकला. देवा, तुझ्या भक्ती करता हे सगळं केलं आणि काय हे करतोय सगळं, हे सगळं देतोय, ते देऊ नको, मला याची अपेक्षा नाही. तोडमळे जगद्गुरु तुकोबराया देवाकडे मागतायत आणि देवाला ठणकावून सांगतायत. त्यावेळी हा अभंग प्रगट झाले.
नेहमी आपण ऐकतो हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. पण किती आपण म्हणतो ते बेबीच्या देठापासून देवाला ही मागणी मागितली देवा हेच पाहिजे द्यायचं असेल तर हे दे अन्यथा कुठलीच गोष्ट देऊ नको. विठोबा देवाकडे तुकाराम महाराज मागणी मागतायत आणि मागणी पर अभंग आजच्या दिवशी कीर्तनाकरता घ्यावा असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. ज्या ज्या वेळी आपण सप्ताहाची साधना करतो 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह करतो कार्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे उपांत्य दिवशी जागराच्या दिवशी देवाकडे मागणी पर अभंग घ्यावा त्याचं चिंतन करावं आणि संत देवाकडे काय मागतात ह्याचा अभ्यास करून आपल्या सुद्धा जीवनामध्ये कसं परिवर्तन करता येईल संतांप्रमाणेच आपल्याला सुद्धा देवाकडे कसं मागता येईल संतांनी एवढी बुद्धी आपल्याला कशी प्राप्त होईल याचं चिंतन घडावं. नेहमी आपण कुणाला ना कुणाला काही ना काही मागत असतो आणि मागतो याचा अर्थ आपल्याकडे उणीव आहे कमतरता आहे आपल्या जीवनात कुठल्या तरी गोष्टीची कमी आहे म्हणून आपण मागतो. मग हे मागणं केव्हा संपणार आहे जेव्हा आपलं जीवन सुखी आणि समृद्ध होईल. मागतो पाव एखादा करोडपती माणूस आहे आणि एखाद्या गरीबाच्या घरी गेला आणि 10 रुपये द्या असं होईल का? होईल का सांगा बाबा? होईल का? होणार नाही. का तर त्याच्याजवळ हृदयाची श्रीमंती आहे. तसं आपल्या अंतःकरणामध्ये जर तो आत्मरस असेल त्या परमात्म्याची प्राप्ती जर आपल्याला झालेली असेल आपण सुखी आणि समृद्ध असू तर आपल्या जीवनामध्ये कसलीच उणीव भासणार नाही आणि आपण कोणालाच काहीच कधीच मागणार नाही आणि ते मागणं आपल्या नशिबातलं निघून जावं लाचारी आपली निघून जावी आपण समृद्ध आणि सुखी आणि सर्व संपन्न व्हावं ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून संत ह्या आजच्या दिवशी मागणी पर अभंगाचं चिंतन करायला सांगतात. विठोबा तुकाराम देवाला म्हणतात देवा हेच मागणं पाहिजे की तुझा विसर होऊ नये. मग काय करा? तुकाराम महाराज तुम्ही म्हणताय काही नको फक्त माझं स्मरण पाहिजे. ठीक आहे दिलं स्मरण मग कराल काय? अभंगाचं दुसरं चरण Hey,
मुलगाई ना आवडी याची भाजी घरवडी माणसं रिटायर झाले तरी त्याची सेवा संपत नाही. ते सांगत होते दुसऱ्या चालीत अजून एकदा मला परत 30 चालते डबल बोलत होते. असं सुद्धा प्रपंचात घडतं बऱ्याच वेळा. सगळं मुलाच्या हातात देऊन सुद्धा बाबा आडलं म्हणून पोरगे येतच तिथं. ह्याला संसार म्हणतात. संसाराचं रडगाणं संपावं म्हणून संतांचा उपदेश ऐकायचा आहे आणि संतांच्या सानिध्यात यायचं आहे. तेव्हा आपल्याला सगळे हे संसाराचं रडगाणं संपणार. आपण म्हणतो कीर्तन हे व्हायवा. कीर्तन हे काही मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे काही टाइमपासचं साधन नाही. हे 2 तास यावं आणि देवाच्या नावाखाली का होईना हसून खेळून मजा करून जावं असं नाही. आयुष्यभर हसत राहण्याकरता परमार्थ आहे ना की 2 तास हसण्याकरता. आजकाल फार त्याचा उहापोह झाला की कीर्तनामधून नुसते विनोद चेष्टा मस्करी असं सगळं चालतं. पण हा विषय आहे का कीर्तनाचा? अजिबात नाही. कीर्तनामधून देव कळाला पाहिजे. कीर्तनामधून आपल्या जीवनाचं गांभीर्य कळालं पाहिजे. सगळे संत सांगतायत की नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. की नरदेह दुर्लभ आहे. 100 वर्षाची गणना केलेली आहे. फार अल्पकालावधी करता हा मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्मापेक्षा सुद्धा जास्त जीवन जगणारे जीव ह्या पृथ्वी तलावर आहे. साप असं म्हणतात की त्याला तर परमरणच नाही, आपलं स्वमरणच नाही. साप मरतच नाही. त्याला मारलं तरच तो मरतो. म्हणजे दुसऱ्याकडून मारला गेला तर साप मरतो, नाही साप मरतच नाही. त्याला कधी रोग होत नाही, त्याला कुठला आजार होत नाही, त्याला कधी काही ताप येत नाही. असं झाले का कधी? एखादा साप पडलाय ताप येऊन थंडी येऊन होत नाही. म्हणजे तेवढं सामर्थ्य त्या सर्प योनीमध्ये भगवंताने दिलेलं आहे. मनुष्य जन्म फार अल्प कालावधी करतात. फक्त 100 वर्षाची गणना, 100 वर्षाचं जीवन आहे. त्याच्यामध्ये असं सांगतात नेले रात्री नेते अर्ध अर्ध तर रात्रीत निघून जातो वगैरे वगैरे. हे सगळं जे चिंतन आहे ते काय आपल्याला नुसतं गाण्याकरता ताल धरून नाचण्याकरता नाही, हे आपल्याला ज्ञान घेण्याकरता. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की कीर्तनात आल्यानंतर आपल्या जीवनाशी त्या कीर्तनाचा काय संबंध आहे याचा विचार करा. हे ऐकतोय कशा करता? आपल्या जीवनात परिवर्तन व्हावं म्हणून. आपली गाडी कुठेतरी अडकलेली असते, सगळ्यांच्याच गाड्या अडकलेल्या आहेत. म्हणूनच पुन्हा इथे जन्माला आणि मरणाला यावं लागतं. अन्यथा आपली गाडी जर अशी निघाली असती तर आपण काही इथं आलो नसतो. येतोच कशी जन्मायनी घडी पातकाची मूळ. जन्माला येणं हे पातकाचं मूळ आहे. कर्म धर्म संयोगाने त्याचं पुण्य पाप फलित भोगण्याकरता आपण मनुष्य जन्माला येतो. हे सगळं कोडं उलगडण्यासाठी कीर्तन आहे. नाचू कीर्तनाची जंगी ज्ञानदीप लावू जगी. काय म्हणतात नामदेव आहे की कीर्तन रंगामध्ये आम्ही नाचू आणि जगामध्ये ज्ञानाचा दीप लावू. मग कुठे गेला तो दीप? तो दीप लागतोय का? गांभीर्य येतोय का परमार्थाचं? यायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी एवढं 3-3 डोंगरावर जाऊन अखंड अहोरात्र भगवत भजन करून साधना करून आपल्याकरता अभंग लिहिले. ते टिंगल टवाळे ऐकण्याकरता नाही, ते विनोद ऐकण्याकरता अजिबात नाही, ते आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्या. ज्ञानोबांनी एवढं अपार कष्ट समाजाचं सोसून आई वडील लहानपणीच गेलेले असताना ह्या ज्या समाजाकरता ज्ञानेश्वरी लिहिली त्याच समाजाने आई वडिलांना मारलेलं होतं. तरी देखील एवढी हाल अपेक्षा सोसून एवढे कष्ट सोसून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ही कशा करता लिहिली? तुम्हा आम्हाला आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून, तुमच्या आमच्या अंतःकरणात आपल्या ह्या शरीरात राहते असणारा देव कळावा म्हणून. त्यांना माहिती आहे की यांच्या अंतःकरणात देव आहे, ह्यांच्या शरीरात देव आहे, ह्यांच्या जवळ सुख आहे. पण हे सुखाकरता बाहेर शोधाशोध करतायत. हे दुःख पाहावत नाही. एखादा समजा व्यक्ती त्याची एखादी वस्तू हरवली आहे, एखादा लहान बाळ आहे त्याची एखादी खेळण्याची वस्तू हरवली आहे. तो जर इकडं तिकडं शोधाशोध करायला लागला आणि आपल्याला माहिती आहे ती कुठे आहे आणि आपण सांगितलं अरे इथे आहे, ती वस्तू इथे कपाटात ठेवलेली आहे आणि तो जर ऐकला नाही आणि समजा बाहेर उन्हात फिरायला लागला, आपल्याला वाटते का नाही?
आपण म्हणतो अरे बाळा आई माझं खरंच तिथे ठेवले कपाटात, खरंच तिथे तू ठेवली कपाटात. मग ते ज्यावेळी ऐकत नाही त्यावेळी आपल्याला कळकळ वाटते का नाही, ते उन्हाताना बाळ फिरते म्हणून. मग ते कसं वाटतंय आपल्याला माहिती आहे म्हणून. तसं साधू संतांना देव कुठे आहे माहिती आहे, आपलं सुख कशात आहे हे माहिती आहे, आपला आनंद कशात आहे हे साधू संतांना माहिती आहे. आणि तो आनंद आपल्याला प्राप्त करून देण्याकरता संतांचा आठा चालू आहे. विषयाला म्हणून सांगतो की आपण परमार्थात आलेली जी पारमार्थिक माणसं आहोत, टाळ घेतो आपण, पांढरा पेहरावा घालतो, गंध लावतो आणि आपण भगवंताची भक्ती करतो. फार श्रेष्ठ कर्म करतोय आपण. जगातलं सर्वश्रेष्ठ कर्म आहे. हे प्रापंचिकाच्या दृष्टीने नसेल, धनवंताच्या दृष्टीने नसेल. एखादा करोडपती आहे, जगामध्ये कितीतरी श्रीमंताच्या यादीत त्याचा नंबर आहे, त्याला वाटत असेल हा सगळा बाळपण आहे, त्याला वाटत असेल. पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुख ज्या संतांना प्राप्त आहे, की ज्या संतांचं सामर्थ्य इतकं आहे की चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. की ज्ञानोबाने जड भिंत चालवण्याचं ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे ते ज्ञानोबाला सांगतायत आपल्याला भगवत भजन करा. मग त्या धन्वंताचं सोडा, त्याला वाटणारच नाही त्या गोष्टीचं, त्याला ज्ञानच नाही. अर्थात आपल्याला सर्वश्रेष्ठ सुख कुठे आहे हे ज्या संतांना माहिती आहे, त्या संतांनी आपल्याकरता अखंड अहोरात्र कष्ट तपस्या साधना करून हे सगळे अभंग, हे सगळे श्लोक, ह्या सगळ्या ओव्या निर्माण केलेल्या आहेत. तर ते ऐकत असताना तितकंच गांभीर्य तुम्ही ठेवा, अन्यथा त्यांची चेष्टा संतांची केल्यासारखी होईल. लोकांना ज्ञान ऐकण्याची सवय कमी होत चालली आहे आणि ऐकण्याची जास्त सवय होत चालली. समाजातली दिसती परिस्थिती आहे. दोन गोष्टी तुमच्या लक्षात याव्या म्हणून मी बोलतो. हीच मागणी करताय देवा, अरे अशी माझी दुर्बुद्धी माझ्या अंतःकरणाला, माझ्या बुद्धीला सुचू नये, अशी दुष्ट बुद्धी माझ्या आतमध्ये शिरू नये माझ्या डोक्यात. मला फक्त तुझं स्मरण घडावं, तुझं विस्मरण झालं की संसाराचं स्मरण होतं आणि अधोगतीला सुरुवात होते. तुझ्या स्मरणात अखंड अहोरात्र माझं जीवन हे अखंड चालावं. मग काय करेन मी? तुझं स्मरण दिल्यानंतर गुण गाईना आवडी हेच माझी सर्व तुझी. मी तुझं गुण आवडीने गाईन, तुझ्या लीला ऐकेन, तुझ्या स्वरूपाचा विचार करेन की तू कसा आहेस, तू मूर्तीतच आहेस की मग बाहेर पण ह्या सगळ्या जळी काष्टी पाषाणी आहेस, संत सांगतायत आहेस म्हणून. मग ते कसा आहेस याचा विचार मी करेन. माझ्या अंतःकरणामध्ये तुझं स्थान आहे असं सांगितलेलं आहे, ते कसं आहे आणि ते सोडून मी कसं प्रपंचात विनाशी सुख प्राप्ती करता जातोय याचा मी शोध घेईन. हे सगळं गुणगायन आवडी ह्याच्यात मोठं सगळं. आता आपण जे कीर्तन करतोय हे सुद्धा भगवंताचं गुणवर्णन करतोय. अर्थात भगवंताला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, म्हणजे भगवंताचे गुणवर्णन आहे. गीता सांगणं असेल, ज्ञानेश्वरी सांगणं असेल, प्रवचन सांगणं असेल, भगवंताच्या साधू संतांचे अभंगाचं भजन करणं असेल, हे सगळं गुण गाईन आवडी त्याच्यामध्ये मोडतं. तुकोबाराय म्हणतात मी आवडीने, अत्यंत आवडीने ते भजन गाईन. तुकाराम महाराज म्हणतात दुसरं काही नको, काही नको, हेची माझी सर्व सुरोडी. अर्थात हे माझं भांडवल किंवा ही माझी जमापुंजी, हे माझं ऐश्वर्य, हे माझं वैभव, हेच आहे विठोबा. देवाला सांगतात देवा ह्या दोन गोष्टी मागितल्या बरं, हेच पाहिजे, बाकी कुठलं काही नको, मुक्ती नको, संपदा नको, काही नको, हे सगळं जतन व्हावं ह्याच्या करता सत्संग पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण
नरगे मुक्ती आणि संपदा किंवा नरगे मुक्ती धन संपदा हाही पाठ आहे. नरगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. फक्त विरोधी दोष येतो धन आणि संपदा हे एकार्थवाची शब्द आहेत म्हणून तो आणि हा पाठ योग्य आहे असं तज्ञांचं मत आहे. नरगे मुक्ती आणि संपदा हा पाठ शुद्ध आहे. नरगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. देवा याच्या पलीकडे काही नको आहे. मुक्ती देशील तर ती सुद्धा नको आहे. अरे इतकं सर्वश्रेष्ठ सुख आहे या संतांच्या सान्निध्यात आहे की मुक्तीचं सुख सुद्धा याच्या पुढे थोडं काय. ह्या संतांच्या संगतीत जितकं सुख आहे ना तितकं सुख जगात कुठेच नाही आणि मुक्तीत सुद्धा नाही. आता शास्त्राने मुक्ती सर्वोच्च पद मानलेलं आहे. मुक्ती मिळणं म्हणजे जीवनाचं कल्याण होणं. पण तुकोबाराय म्हणतात मुक्ती सुद्धा नको. आता त्याच्यानंतर आहे तो तुकामणी गर्भवासी सुखी घालावे आम्हाचे. पण मला मुक्ती सुद्धा नको संत संग पाहिजे. तुकोबाराय आग्रहपूर्वक देवाकडे ती सगळी मागणी मागतायत. हट्टाची मागणी आहे. जसे एखादं बाळ आपल्या बाबाकडे बाबा हे पाहिजेच म्हणून मागतं तसं तुकाराम महाराजांच्या अनेक अभंग देवाकडे मागणी मागणारे आहेत. पण जसं बाबाचं हट्टीपणानं देवाकडे मागणं आहे तसं तुकाराम महाराजांचं हट्टीपणानं देवाकडे मागणं आहे. आता कीर्तनाच्या मध्यंतराची वेळ आली आहे. मधलं आपण घेऊ आणि मग नंतर एक चरणाचं चिंतन राहिलेलं आहे तर ते आपण नंतर करू. मधलं भजन घेऊ. आता हे मधलं भजन मात्र जसे इतर कीर्तनामध्ये आपण ऐकला पाहिलं तसं नाही. ते फळावरचं मधलं भजन आता मी काय सांगत नाही तुम्ही पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. मातोळा हे आपलं फळावरच गाव आहे. दिंडेगावी येणारेच आहेत सगळे. कल्पना आहे सगळ्यांना पण तरी हे मधलं भजन फार सुंदर भजन आहे. ह्या भजनासाठीच दिंडेगाव प्रसिद्ध आहे. दिंडे गाव अर्थात दिंडीचं गाव. सुमारे 300 वर्षापासूनची परंपरा आहे. 325 वर्ष ते 1701 अर्थात 325 वर्षापासूनची आपली सद्गुरुनाथांची ही भजनाची परंपरा आहे. आता जे भजन होणार आहे ते साधा पाऊल आपण घेऊ. सरळ सर्वांना म्हणजे पाऊल खेळता येईल असा. पण असा पाऊल रात्रभर दिंडेगाव तीर्थक्षेत्री असतो. महाशिवरात्री यात्रेला रात्रभर असतो. आता हे 2 तास आम्ही उभे आहोत अशी रात्रभर उभं राहतो. कळलं का? रात्रभर उभं राहायचं का? रात्रभर उभे राहतात. कोवा येत नाही, कंटाळा येत नाही. अहो तुकाराम महाराजांचं प्रमाण आनंद तिथीचा मुखिया शिवाच्या बहिरे ऐकली आंधळ्याची डोळी पांगुळाची वाट
आंधळ्याची डोळे पांगुळाची पाय तुका म्हणे व्रत होती. हा सुंदर वर्णन हो गाण्यात एक अभंग पाहिले ना मग आपल्याला लक्षात येते की काय सुख आहे आणि काय भक्ती रस आहे. तुकाराम महाराजांनी अनुभवला, ज्ञानोबरांनी अनुभवला. ज्ञानोबरांनी म्हणतात ऋणू सोनू ऋणू सोनू रे भ्रमरा ऋणू सोनू ऋणू सोनू ती त्यांच्या गायना सांगा आपल्याकडे नाही. ऋणू रे भ्रमरा हा काय सांगे तो अवगुणू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भोवरा. हा फारसं वर्णन तुकोबारांनी केलं. सुगंध सुगंध रे भ्रमरा. हे जे सुमन सुमनाचा सुगंध असतो तसा या परमात्म्याचा सुगंध आहे. भ्रमर हो आणि भगवत चरणारविंद रूपी त्या सुमनावरती जाऊन तो रस प्राशन कर. वर्णन फार सुंदर आहे. फार रमून साधुसंतांनी भक्ती केलेली आहे. तितकं रमून जर आपण भक्ती केली तर त्याचा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. तर असं बोलण्यासारखं पुष्कळ आहे. पण आता आपण मधलं भजन घेऊ. विठोबा भजन आहे. आता आपण सर्वजण टाळी वाजवा बसलेल्या सगळ्यांनी. आता मी बऱ्याच वेळ झाले टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा म्हणतो. एवढी एक टाळी वाजून खाली हात एकच टाळी वाजवत आहे. मी बघितले की नजर तेवढी एक टाळी. आता टाळी वाजवा. मी बघणार नाही आता तुमच्याकडे तरी टाळी वाजवा. कारण टाळी वाजवल्याशिवाय ह्या भगवत भजनामध्ये काय तो दंग होणार नाही. आपण आता हे सगळे टाळकरी टाळ वाजवते. आता टाळ थोडासा कमी वाजतोय आमच्या दृष्टीने तर कमी वाजतोय. कारण आमच्या फळावरची जे टाळ वाजतात असे 10 टाळाचा आवाज आणि तो एका टाळाचा आवाज आहे. तसं एक हजार टाळ असतात. दुमदुमून जातो कंदेगाव. तिथे माहीत नसतो किंवा काही नसतं. किती पकवाज 20-20 पकवाज 25-25 पकवाज असतात. आणि एकाच टाळात एकाच ठेक्यात आणि 1000 टाळ तरी एकाच ठेक्यात. मागचा हात वर गेला की टाळ वर, खाली आला की खाली. एवढा ते ठेक्यात जोरात भजन चालतं. 350 वर्षाची परंपरा आहे. आज आता आहेत पिंपळावासी थोडे. बाकीच्यांना ज्यांना पाऊल येत नाही त्याच्याकडे बघून खेळा. सावकाश खेळा पडतात खाली. हे उड्या मारायला जरा आपण ट्राय मारू मारा आपण जरा बघून. कोणी फिरतात ते बघून असं खेळा. फार सुंदर आनंद आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की तुका म्हणे वृत्त होती तरुणे. आहे तो कशात सामर्थ्य आहे त्याच्यात सामर्थ्य. आंधळ्याला डोळे मिळतात, पांगळ्याला पाय मिळतात आणि वृद्ध माणसं तरुण होतात असं या भगवत भजनाचं सामर्थ्य आहे. का असं जगामध्ये कुठं घडतं का? कुठं सुद्धा घडत नाही. आपले वारकरी संप्रदायात घडतं. ह्या भगवत भजनात घडतं असं ह्या भगवत भजनाचं सामर्थ्य आहे. ते ओळखून आपण त्याच्यात दंग होऊ. भजन घेऊ. आता मध्ये चाल राहिली. मग मध्ये चाल महाराज तुम्हीच मला थोडक्यात गेली आणि पटकन तुम्हाला येतात तशा चाली म्हणायचं. पटकन एक मध्ये चाल मारा आणि मग भजन. नामदुर्गानी बसवंतवाडी एकेरी म्हणा. पण अजून आपल्याला गुलाल उधळायचं आहे. भजन बरंच आहे पुढे.
पंकज काय काय काम करतो आम्ही एवढे रात्र भोगा हागले मला माहिती मला तर रोजच नाही आज तुम्ही झाली मग तुम्हाला पडलं नाही जेव्हा मग पडते मला माझा पंकज आहे म्हणलं अजून एकदा मला पाहिजे लोक उतरणे आपल्या फळावर उतरणे डबल उतरणे आणि उतरणे झाली की मग त्या भजनात जाणार म्हणून तर ह्या परंपरा प्रसिद्ध आहेत ना ह्या भजन परंपरा ज्या आहेत फळ परंपरा ज्या आहेत ते कशामुळे प्रसिद्ध आहेत ह्या एकनिष्ठतेमुळे प्रसिद्ध आहे बघा किती ओळीची मुलं आहे आऊत मारल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय सोयाबीन येत नाही नाही पाऊल कैसा चालता पण हे देणे वळसा नसेल ठाऊगे ऐकतो कैसा असं सांगितलं काही ह्याच्या दिल्याशिवाय मिळत नाही देवाला सुद्धा जीवत्व अर्पण करावं लागतं सगळा संसार सोडावा लागतो तेव्हा देव प्राप्त
प्रपंच परमार्थ संपादित दोन्ही एकही निदानी न घडे. ढोंगायचे सगळं जर परमार्थात चित्त रंगलेलं असेल तर त्याचा संसार उद्ध्वस्तच होतो. देव हस्ता लागे करुणेची संसार अंगी वारावार करून घे. प्रपंचामध्ये खूप चित्त रंगलेलं आहे, खूप समरस झालेलं आहे, सगळ्यापेक्षा प्रपंचात पुढे आहे आणि परमार्थात पण आहे असं होत नाही. भ्रम आहे तो. स्पष्ट उदाहरण आहेत सगळ्या संतांची आणि स्पष्ट प्रमाण आहे. एकदा का भगवत भजनाला लागला की त्याच्या संसाराचं वाटोळं ठरलेलं आहे. अर्थात वाटोळं होत असं नाही हे लक्षात घ्या. समजा आपण एखादा नवीन उद्योग व्यवसाय चालू केला, काय होतं आपल्या जुन्या उद्योग व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं. एखादा नवीन काम हातात घेतली की जुन्या कामात विस्कळीतपणा येतो. तसं परमार्थ एकदा हातात घेतला, भगवत भजनाला लागलो की प्रपंचामध्ये थोडीशी उलटापालट किंवा थोडंसं कमी जास्त म्हणून स्वाभाविक आहे. लोक म्हणतात प्रपंच सुधारला की परमार्थात यशस्वी आहे. अजिबात नाही वगैरे वगैरे बस चिंतन आपल्या जास्त कळत नाही. आता पाऊल पण आम्ही आटोपताच घेतला, आम्हाला आमचं काही मन भरलं नाही अजून, पण असू दे आता वेळच नाही. आता 10-15 मिनिटात आपल्याला गुलाल टाकायचा आहे. कृष्ण भगवंताचा जन्म साजरा करायचा वेळेच्या पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे अभंगाचं चिंतन बरंच झालेलं आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. नाही अजून 2-3 अभंग आहेत, चाल आहे. तर 10 मिनिटं अजून आहेत, पण आपल्याला अभंग पण घ्यायचे, जे विषय घ्यायचा आहे, विना घ्यायचा आहे वेळ. मी बरोबर तिथे नेऊन सोडतो तुम्हाला. दररोज आऊत केली काय काळजी करू नका. आता तुम्ही आऊत आऊत काय भागलेलं आहे, अवसर शेतकरी आहात म्हणून आऊत केली. तुम्ही जर कॉम्प्युटर क्लासचे असतात मग ते सांगितलं असतं, तुम्ही आधार पाहिजे तेव्हा मी सांगितलं असतं. तर ऐका, भगवान श्री पंढरी पुढं तुकोबाराय मागणी मागतायत. आपण ऐकलेलं आहे अशीच मागणी मागत झाला देवाकडे आपण पण की न संपणारी मागणी आहे. कधीच संपणार नाही, कधीच आपल्याला दुःख मिळणार नाही. आनंदी आनंद होईल. आनंदाची दुही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम खातो आनंदाचे लाडू, बेसनाचे लाडू नव्हे, रव्याचे लाडू नव्हे. मग तुकाराम खातो आनंदाचे लाडू, ज्याहे तुम्ही नका कर म्हणू. म्हणतात मला देव मिळालाय असं नाही, तुम्हालाही देव मिळू शकतो. तुम्ही सुद्धा देव प्राप्ती करताच या जन्मात आलात. आमच्यासारखी भक्ती करा किंवा ज्ञानोबाऱ्यांसारखी करा, एकनाथ महाराजांसारखी करा, तुम्हाला सुद्धा देव प्राप्त होईल. आपल्याला सुद्धा एक लक्षात ठेवा की तुकाराम महाराज होते, ज्ञानेश्वर महाराज होते, त्यांना देव मिळाला, आपल्याला कुठे मिळणं शक्य आहे अजिबात म्हणायचं नाही. आपल्याला सुद्धा देव प्राप्त होतो, होण्याकरताच आलोय आपण इथे. आणि होत नसला तर हे सगळं उठायचे करून काही उपयोग नव्हता. त्याच्यामुळे आपल्याला देव प्राप्त होऊ शकतो हे निश्चयानं लक्षात ठेवा. आणि तुकाराम महाराजांसारखी साधना करण्याचा प्रयत्न करू. एकाएकी तर तुकाराम महाराज तुम्ही होणार नाही, पण हळूहळू ढाई ढाई घेतलेली एक वेळी मार्गाची निंबळी निश्चित घाटे. हा पक्षी उपलवला जैसा पक्षी भोट झोपे फळाशी जैसा पक्षी आहे, तो उडाल्याबरोबर फळाला जाऊन तो फळ प्राप्त करू शकतो. पण जो पक्षी नाही, जो माणूस आहे, तो असा एका फाट्यावरून का होईना त्या फळापर्यंत जातोच जातो. तसं कुणाला पंख असतील, अर्थात ज्ञान पुष्कळ असेल, साधना पुष्कळ असेल, पटकन परमात्म्याची प्राप्ती होईल. कुणाला हळूहळू ढाळे ढाळे किंवा हळूहळू कधीतरी ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भगवत प्राप्ती करताच आपण जन्माला आलो हे मनुष्य देहाचं सार्थक आहे. लक्षात ठेवा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. बरोबर ना? हा सांगत सर ह्या अभंगाचं शेर त्या अभंगाला असं व्हायचं. हा माझं लक्ष आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. देवा अरे एवढं सगळं पुष्कळ करणार असेल ना तरी गर्भवासा सुद्धा दुःख भोगायला तयार. काय 9 महिन्याचं ते दुःख आहे, पण 90 वर्ष 99 वर्ष जर ईश्वराचं भजन घडत असेल काही हरकत नाही. वारंवार जन्माला घाल. अर्थात ज्या गर्भवासातून सुटण्याकरता परमार्थ सांगितला ते गर्भवास सुद्धा भोगायची तयारी आहे. जर भगवंताचं नामस्मरण चित्तात येत असेल, संतांची संगत प्राप्त होत असेल तर हे सगळं तुकोबारांना मान्य आहे. असा हा अभंग आहे. अभंगाचं चिंतन बऱ्यापैकी झालेलं आहे. तर अभंगा व्यतिरिक्त काही बोलू नये अशी संतांची मर्यादा आहे. मग हे आवडता विषय तर खूप लांबचे आहे.
तर जो अभंग कीर्तनाकरता घेतलाय तो अभंग आपल्या लक्षात आणून द्यावा हे कीर्तनकाराचं कर्तव्य आणि ते श्रोत्यांना लक्षात आलं पाहिजे असा गंध वगैरे वगैरे शास्त्र आहे. तर असा हा अभंग आहे झालेली. हे अभंगाची चिंतन रूपी सेवा आपण श्री संत सद्गुरु शिवराम बुवांच्या चरणी, पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सकल साधू संतांच्या चरणी, भगवान श्री गोपाळ कृष्णांच्या चरणी, आदरणीय व्यासपीठ आज कथा चालू आहे व्यासपीठाच्या चरणी आणि ह्या वारकरी संप्रदायातल्या ह्या सगळ्या आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व टाळकरी वारकरी मृदंगवादक श्रोता ह्या सर्वांच्या चरणी, सद्यस्थितीला असलेल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करू. आणि आपल्या सगळ्यांच्या पण म्हणाला आम्हाला काय कुठंच करणार नुसतीच टाळी वाजवून घेतो ते म्हणतील ना, नुसतं टाळी वाजवा घरातून श्रेय दिलेलं आहे बाबा तुमच्या पण चरणी. आता त्याला म्हणायचं म्हणतात की तुम्ही श्रोते, तुम्ही महेश प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती, ऐकणारे श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती आहात, तुम्ही साक्षात महादेव आहात. आमचं काही म्हणणं नाही, झोपून ध्यान लावून ऐकलं असलं तरी आता झोपून पण ऐकले ते महादेव आणि महादेवी ऐकूया, ऐकलं महत्वाचं आहे. ध्यान लावूनच ऐकलं असतं म्हणजे सांगितलं ना, ध्यान लावून लक्ष देऊन म्हणून ऐकले असते. सर्वांची चिरडी सेवा समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम करू. आता पटकन चाल म्हणा, मगासारखं पटकन म्हणा म्हणून म्हणले नाही, थोडक्यात म्हणा. जे मोग आणि पिंपळा पटकन
द्या, सगळ्यांना वाटप करा, सगळ्यांना वाटप करा. तोवर आम्ही दोन अभंग घेतो, सुंदर ध्यान होईल, विठोबा रुक्माई होईल. त्याच्यानंतर भगवंत जन्माला येण्याकरता काय परिस्थिती होती ह्या वर्णनाचा एक अभंग आहे. आणि त्याच्यानंतर भगवान अवताराला येण्याकरता परिस्थिती काय होती ह्याच्या वर्णनाचा एक अभंग आहे. आणि त्याच्यानंतर भगवंत जन्माला यावेत म्हणून स्तुती केलेले बरेचसे अभंग आहेत. ती स्तुती ऐकून प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकी मातेच्या उदरी जन्माला आलेले आहेत. तर ती देवकी मातेच्या उदराला आलेल्या वर्णनाचा अभंग गायल्यानंतर पुन्हा नंतर पुंडलिक वरदा गजर झाल्यानंतर सर्वांनी गुलाल टाका. तो बरोबर त्यावेळेला आपण टाकू. आता सुंदर ध्यान विठोबा रुक्माई, नंतर तो अभंग बाकी अभंग तो अभंग सरळ म्हणूया. तुम्हाला विठोबा रुक्माई भजन, नंतर भगवान परमात्मा कशा स्वरूपात जन्माला आले तो अभंग, आल्यानंतर मग गुलाल.
तेव्हा आता एक अभंग झाला की पुंडलिक वर्गा म्हटल्यानंतर सगळ्यांनी गुलाल उधळा. दशरथे मारिला तुझी होता मास असे कृष्ण पक्ष बुधवार असे सांबतसे परीक्षिती माया घाली अस्त्र रक्ष पाळा सर्वांचे जे मूळ जयाचा तो वंश तयासी आनंद माझा कुळी गोविंद अर्जुनी संभावड हे काही श्रमे आयोनी संभावड हे काही श्रमे नामयाचा स्वामी प्रगटला Hare